हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मी आणि माझा जिवलग मित्र विवेक. कॉलेजचे दिवस होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्याच्या गावी आलो होतो. एक सुंदर असं कोकणातलं गाव. हिरवा हिरवगार, शांत आणि सुगंधाने भरलेलं. तिथं त्याच्या घरी मला पाहुणा म्हणून आदरार्थ मिळालं. पण पहिल्याच दिवशी लक्ष वेधून घेतलं ते त्याच्या आजीने. कमला आजी, साधारण 60 वर्षाची, पण चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळ्यात एक वेगळी जळा जगळाई साडी नेसलेली, केस थोडे पांढरे पण मोरलेले सौंदर्य. चालताना तिच्या देहबोलीत एक मोहक आत्मविश्वास होता. पहिल्या रात्री जेवण झाल्यावर आम्ही अंगणात गप्पा मारत बसलो. अचानक लाईट गेली. मी अंधारात अडखळलो. तेव्हा आजीने हसून माझा हात धरला. इतकी इकडे ये बाळा, घाबरू नकोस. अंधार आपल्या सवयीचा आहे. तो स्पर्श अमृत पण आत खोलवर जाऊन थांबणारा. दुसऱ्या दिवशी विवेक गावातल्या मित्राबरोबर बाहेर गेला. मी एकटाच घरी होतो. आजी झाडांना पाणी देत होती. तिच्या भिजलेल्या साडीचा सुगंध अंगभर दरवळत होता. ती माझ्याकडे बघून म्हणाली, तुला एक कप गरम ताक देऊ का? मी म्हणालो, तुमच्या हाताचं काहीच चालेल. तेव्हा तिने ताक आणून दिलं. तिचे तिचं होठांवरचं स्मित काहीसं वेगळंच वाटलं. हळवं पण बोलावतं. आम्ही सोफ्यावर शेजारी बसलो. गप्पा, जुन्या आठवणी, तिच्या तरुणपणाच्या कथा. मी म्हणलो, कधी कधी मन फारच एकटं होते बाळा. मी तिच्या हातावर हात ठेवला. ती हलकेच थरथरली, पण मागे हटली नाही. रात्री मी वरच्या खोलीत झोपायला गेलो. मग झोप येईना. खिडकीतून आजीशी झोपलेली अकृत दिसत होती. अर्धवट उघडलेले दारातून एक मंद चांदणी आत पसरलेली होती. तिचं सावलीचं सौंदर्य मोहक होतं. मनात एक वादळ उठत होतं. वयाचं अंतर, सामाजिक चौकटी, एक खोल आतून येणारा ओढ त्याहूनही मोठा होता. मी हळूच खाली उतरलो. पायांनी रस्ता ओळखला. आजीच्या खोलीपाशी पोहोचलो. दरवाजा किंचित ढकलला. आजीने उठून बसत माझ्याकडे पाहिलं. झोप आली नाही का? मी फक्त डोकं हलवलं. ती उठून माझ्यासमोर आली. दोघांच्याही श्वासाची लय एक झाली. ती म्हणाली, हे योग्य नाही बाळा, पण मन कधी कधी फार हताश होतं. मी म्हणालो, कधी कधी भावना वय बघत नाही आजी. क्षणभर शांतता आणि मग ती माझ्या खुशीत आली. रातभर आम्ही एकमेकांच्या स्पर्शात हरवून गेलो. आजीच्या खुशीत एक वेगळी ऊब होती. आईसारखी माया आणि एक स्त्रीची कोळकी. ती रात्र केवळ शारीरिक नव्हती, ती दोन हळव्या आत्म्यांची जवळीक होती. ती म्हणाली, खूप वर्षांनी कुणीतरी मला पुन्हा एक स्त्री म्हणून पाहिलं आहे. मी फक्त तिच्या केसांवर हात फिरवत राहिलो. सकाळी आम्ही दोघंही शांत होतो. विवेक परत आला. कोणालाच काही समजलं नाही, पण माझ्या आणि आजीच्या नजरेत एक अघटित सामंजस्य होतं. मी निघताना आजीने एकटीने मला निरोप दिला. ती फक्त म्हणाली, कधीही विसरू नको. त्या रात्री मी पुन्हा जिवंत झाले. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण पाहत आहात, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. मला एका सबस्क्राईबने पुढचा व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.